मागच्या तासाला आपण निबंधकाची आणि आयुक्ताची वैधानिक कार्य अभ्यासलेली आहेत. त्यातली 5 कार्य अभ्यासले आहेत. 6वं कार्य सभांचे आयोजन. सहकारी संस्थांना महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार सभा घेणे बंधनकारक आहे. सहकारी संस्थेने या सभा योग्य मुदतीत न बोलविल्यास आपल्या अधिकारात त्या सभा बोलवण्याचे कार्य आयुक्त व निबंधकाला करावे लागते. तसेच आवश्यकता असल्यास अधिमंडळाची विशेष सभा बोलविण्याचे कार्यही सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. पुढचं कार्य आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थांना दरवर्षी नफ्याचा विशिष्ट भाग राखीव निधीच्या स्वरूपात ठेवावा लागतो. सहकारी संस्थेला राखीव निधीच्या गुंतवणुकीकरता निबंधक मान्यता देतो. संस्थेला एकूण झालेल्या नफ्यातून 25% इतकी रक्कम राखीव निधीमध्ये ठेवावी लागते. संस्थेने आपल्या निधीची एका किंवा अनेक निधीत गुंतवणूक करण्यासाठी निबंधक शर्तीच्या किंवा अटीच्या आधारे परवानगी देतो. पुढचं कार्य आहे न्यायनिवाडा. एखाद्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाल्यास निबंधक लवादाची भूमिका पार पाडून न्यायनिवाडाची कार्य करतात. लवाद म्हणजेच न्यायनिवाडा, वादविवाद लवाद म्हणजेच. यासाठी दोन्हीही पक्षांना आपली बाजू मांडण्याची संधी देऊन व उपलब्ध पुरावे विचारात घेऊन निपक्षपातीपणे निबंधक न्यायनिवाडा करतात. पुढचं कार्य संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या किंवा सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीने कोणत्याही सहकारी संस्थेचे व्यवस्थापन अकार्यक्षम व अर्थक्षम नसेल तर कायदेशीर पूर्तता करून 2 किंवा अधिक संस्थांचे एकत्रीकरण करण्याचे तसेच एखाद्या संस्थेचे विभाजन करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. इथपर्यंत कार्य आहे. त्या कार्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेला सहमत आहात कासाठी प्रश्न विचारला जातो. खालील विधानाशी सहमत आहात का? सहकारी संस्थेच्या निबंधक व आयुक्ताला नोंदणीकरणाचा अधिकार असतो. या विधान सहमत आहात का? किंवा नसतो? किंवा असाही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सहकारी संस्थेचा निबंधक व आयुक्ताला न्यायनिवाडा करण्याचा किंवा लवादाविषयक अधिकार आहे किंवा भूमिका पार पाडतो किंवा पाडत नाही. खाली विधानास तुम्ही सहमत आहात का? असा प्रश्न विचारला गेल्यास तुम्हाला लिहिता आला पाहिजे. न्यायनिवाडा करण्याचा अधिकार आहे निबंधक व आयुक्ताला. पुढचं कार्य नियंत्रणात्मक. आत्ता आपण वैधानिक कार्य शिकलेलं आहे. दुसरा भाग नियंत्रणात्मक कार्य. निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो. सहकारी चळवळीचा मार्गदर्शक असतो. निबंधकांना सहकार कायद्यानुसार विविध कार्ये पार पाडावी लागतात. सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणे हे महत्त्वाचे कार्य करावे लागते. निबंधक व आयुक्ताची नियंत्रणात्मक कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. प्रशासकीय कार्य. 1. प्रशासकीय कार्य. राज्यातील सहकारी चळवळीचा प्रमुख या नात्याने राज्यातील सर्व सहकारी संस्थेचे कामकाज हे सहकार कायदा व नियमानुसार चालविले जात आहे किंवा नाही यावर देखरेख ठेवण्याचे कार्य सहकार आयुक्त व निबंधकास पार पाडावे लागते. सहकारी संस्थेकडून पैशाच्या अफरातफरीसारख्या वाईट प्रवृत्तीचा शिरकाव होणार नाही. अफरातफर म्हणजे काळा बाजार, भ्रष्टाचार, लाचलुचपत या वाईट प्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. म्हणून निबंधक कठोर प्रशासक असला पाहिजे. ह्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला सहमत आहात कासाठी प्रश्न विचारला जातो. पहा, निबंधक हा कठोर प्रशासक
असतो या विधानास सहमत आहात का? पुढचं कार्य विषोभ तपासणी. सहकारी संस्थेची विषोभ तपासणी दरवर्षी होणे बंधनकारक असते. निबंधक मान्यता प्राप्त विषोभ तपासनीसाकडून सहकारी संस्थांची विषोभ तपासणी करून घेतो. संस्थेचा जमा खर्च, विषोभ पुस्तके, बँक खाते पुस्तक, मालमत्ता इत्यादी बाबी तपासल्या जातात. वैधानिक विषोभ तपासणीमध्ये काही चुका आढळल्यास त्या दुरुस्त करून घेण्याचे कार्यही त्याला करावे लागते. अशा रीतीने विषोभ तपासणीद्वारे सहकारी संस्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य निबंधक करतात. पुढचं कार्य आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे. निबंधक हे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात, कारण आर्थिक व्यवहारामध्ये गैरप्रकार, अफरातफर होण्याची जास्त शक्यता असते. त्याकरिता निबंधक आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात. कायद्यात आवश्यक तरतुदी करून सहकारी संस्थेची कर्ज गुंतवणुकीवर निर्बंध घातले जातात, म्हणजे अटी घातल्या जातात. अनेक प्रकारचे बंधने घातली जातात आणि त्यामुळे कायद्यात आवश्यक तरतूद करून गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य निबंधक व आयुक्ताला करावे लागते. पुढचं कार्य दोषी संस्थेविरुद्ध कारवाई. एखादी संस्था सहकार कायदा व तरतुदीचे पालन करीत नसेल किंवा सहकारी योजनांची अंमलबजावणी करीत नसेल तर अशा दोषी संस्थांच्या विरुद्ध निबंधक कारवाई करू शकतात. म्हणजे प्रत्येक संस्थेला काही नियम, काही कायदे, काही तरतुदी घालून दिल्या जात असतात. त्या तरतुदींचं पालन प्रत्येक संस्थेने केले पाहिजे आणि ते पालन नाही केले तर निबंधक त्यांच्यावर संस्थेवर कारवाई करू शकतात. ही कारवाई दंडात्मक असू शकते. वेळ प्रसंगी एखाद्या संस्थेची नोंदणी देखील निबंधक रद्द करू शकतो. पुढचं कार्य शासकीय धोरणांची अंमलबजावणी. जनतेच्या विकासासाठी शासन जी धोरणे ठरवितात किंवा विकास कार्य हाती घेतात त्यांची प्रभावी अंमलबजावणी सहकारी संस्थेमार्फत करण्याचे कार्य निबंधकाला करावे लागते. पुढचं कार्य वैधानिक कार्य आणि नियंत्रणात्मक कार्य झाल्यानंतर विकासात्मक कार्य. निबंधक हा सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणारा राज्य सरकारचा प्रतिनिधी असतो. निबंधकाला सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या हितासाठी विकासात्मक कार्ये करण्यासाठी अधिकार प्राप्त झाले आहेत. निबंधकाची विकासात्मक कार्ये खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी तुम्हाला मोठा 10 मार्काचा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. सहकारी संस्थांची आयुक्त व निबंधकाची कार्ये स्पष्ट करा म्हटल्यानंतर तिन्ही कार्ये आपल्याला 10 मार्काला प्रश्न विचारल्यास 4 कार्ये लिहिणं बंधनकारक आहे. किंवा सहकारी आयुक्त व निबंधकाची वैधानिक कार्ये लिहा असा 5 मार्काला किंवा 4 मार्काला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे, फक्त वैधानिकच कार्य किंवा नियंत्रणात्मक कार्य नियंत्रणात्मकच कार्य लिहायचे आहेत. इथं आपण थांबणार आहोत. धन्यवाद.